नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आपल्या देशाला महान वैज्ञानिकांची मोठी परंपरा आहे. शालेय अंतर्गत विज्ञान प्रदर्शनामुळे या विद्यार्थ्यांमधून भविष्यात आर्यभट्ट, डॉक्टर सी.व्ही. रमन, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यासारखे महान शास्त्रज्ञ घडतात. म्हणून ही विज्ञान प्रदर्शने महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन शालेय समिती अध्यक्ष नंदू पाटील पवार यांनी केले. ते जनता विद्यालयात आयोजित शालेय अंतर्गत विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. आज आपला देश सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. चांद्रयान मोहीम सुद्धा आपल्या देशाने राबवली आहे. जगाला शून्याचा शोध देऊन भारताने मोठी कामगिरी केली आहे. आज अमेरिकेमध्ये 60% इंजिनियर भारतातले. अंतराळात गेलेल्या कल्पना चावला आणि सध्या अंतराळातच अडकून पडलेल्या सुनीता विल्यम्स या महिला वैज्ञानिक सुद्धा आमच्या भारताच्या आहे. याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून आपण आपला मार्गक्रमण केला तर मानवी जीवन सुखकर होईल, असेही ते म्हणाले. शालेय समिती सदस्य केरू पवार, गजेंद्र सातपुते, कचरू पाटील शिंदे, देवनदी पतसंस्थेचे चेअरमॅन बी.एम. पवार सर, गोवर्धन पतसंस्थेचे चेअरमॅन शरद रत्नाकर, सरपंच जनार्दन पवार, कचरू पाटील पवार, पालक संघाचे उपाध्यक्ष नितीन पवार, माता पालक संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर नीता पवार आदी मंचावर उपस्थित होते. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शिवनाथ पांगारकर यांनी प्रास्ताविक केले. विज्ञान शिक्षिका रूपावली काळे यांनी आभार मानले. सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव, मीना केदार, योगिता शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारती धाकतोडे, सोनाली देशमुख, शबा नाबी कादरी, दीपाली घोटेकर, रोहिणी पवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक शांताराम चांदोरे, पंडित चिने, सोपान पवार, ज्योती पाटील, जनाबाई सुडके, क्रीडा शिक्षक दीपक पगारे, स्काउट प्रमुख नवनाथ माळी, किरण पवार, वर्षा सोनवणे, सुहास जुन्नरे, रुपाली महाले, भाऊसाहेब दहीफळे, संवेदिता जाधव आदींचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. त्यांचंही त्याचं चित झालं पाहिजे. त्याच्यावर ते प्रशिक्षक त्यांनी सुद्धा 2-2 तास दिले पाहिजे. असे प्रशिक्षक निवडा. काही ठिकाणी असं आहे की आता मध्ये गेल्यावर इंग्लिशमध्ये बाकीची माहिती असल्यामुळे माझ्यासारख्याला तर काही कळलं नाही. सरांनी त्याच्यातल्या थोड्याशा 2 त्रुटी काढल्या. आणि एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. गेल्या 1 तासापासून आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थी मित्र विशेषतः तुम्हाला त्यांनी आज या प्रदर्शनामध्ये स्वतः मेहनत करून आणि या मेहनतीचं जे काही फळ आहे ते तुम्ही वाट बघतायत. कोणाचा नंबर येतोय, लहान गट असो मोठा गट असो, यांना मार्गदर्शन करणारे सर्व विज्ञान शिक्षक किंवा वर्ग शिक्षक असो किंवा इतरही सर्व सहकारी शिक्षकांचा त्यामध्ये समावेश असेलच. या तुमच्या कार्याबद्दल खरोखरच कौतुक करण्यासारखी बाब आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही यांच्यासारखे अनेक शास्त्रज्ञ आणि भविष्यात तुम्ही सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ व्हाल अशी आशा आम्ही बाळगतो. आणि तुम्हाला या सर्व विज्ञान प्रदर्शनाची सर्व शिक्षकांची एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी दीपक भालेराव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.